आपल्यापैकी जितक्या जणांना मरणाची म्हणून भीती वाटते, ती मरणाची भीती याचं मुख्य कारण जर आपण बघितलं तर त्याचं कारण आपल्याला कॉजमध्ये, रूटमध्ये, मुळामध्ये असं दिसतं की आतमध्ये जे आहे ते अजून बाहेर काढलं नाहीये, उरलंय खूप. म्हणून भीती वाटते की वाटत नाही इतक्यात जायची वेळ आली. कारण घेऊन खूप आलो होतो, बाहेर नाहीच काढलं, राहिलं सगळं. आणि एकदा मोकळा झाला ना की रेडी. कधी रेडी असतो आपण. झालं ना सगळं बाहेर काढून की आता काय आतमध्ये उरलेलं नाहीये. हे मी तो माणूस जाऊन जीव नाही देणार, पण ये मला तर मग चहा पाणी बिस्किट वगैरे चहा पोहे घेऊन कधी निघायचं तू सांगा, म्हणजे मी रेडी आहे. असं या मलाच घाई करायला लागेल थोडीशी की खूप वेळ झाला तू येऊन, बायकोनी बघितलं तुला तर ती घाबरेल, आपण निघूया असं नवराच म्हणेल या मला की निघूया असं. इतक्या प्रमाणात निर्भीडपणा येतो का? कारण आतमध्ये आता काही राहिलं नाहीये. इथं जे जगायचं कारण आहे ते पूर्ण झालंय. त्यामुळे आपल्याला जर ओळखायचं आहे ना की आपण लाईफ पर्पजवर आहोत का, त्याच्यातलं एक छोटंसं कारण आहे, एक लक्षण आहे. मरणाची भीती वाटते का? समोरच्याला सांगायला नाही, मी नाही घाबरत. फक्त भूकंप वगैरे होणार असेल तर आदल्या दिवशी कॉल करून सांग. ऍक्च्युली आतमध्ये ती भीती कुठेतरी आहे का? दुसरं जे तुमच्याबरोबर मला शेअर करायचं आहे ते म्हणजे, समजा आपण असं डरलं की असं माना की ही पत्रिका आहे, प्रत्येकाची पत्रिका असते. जेव्हा एखादा सोल जन्म घेतो तेव्हा त्या सोलवरती संपूर्ण विश्वामध्ये जे काही तेव्हा ग्रहांची अलाइनमेंट आहे त्याचा त्या सोलवरती काय परिणाम होऊ शकतो किंवा होणार आहे हे ती पत्रिका सांगते, ज्या क्षणात त्याने जन्म घेतला त्याच्या अभ्यासाने. मी जन्मल्यानंतर माझ्या पत्रिकेत जर असं लिहिलं असेल की माझी प्रकृती ऍसिडिक आहे, पण मी जर मसालेदार खाल्लं नाही, रोज रात्री झोपताना रूम टेम्परेचर दूध घेऊन झोपलो, मी 9 तास रोज झोपलो आणि ज्या वेळेला झोपलो त्याच वेळेला उठलो, जेवणाचे माझे वेळा माझ्या त्याच ठेवल्या, तर मला असं वाटू शकतं ना की पत्रिका खोटं सांगतेय. पत्रिका खोटं नाही सांगत आहे, तू तुझ्यावर काम केलं. पत्रिका असं सांगते की तू काहीही न करता असाच्या असा निसर्गाने केला तेवढाच मोठा होत गेलास तर काय होईल. पत्रिका काय सांगते? निसर्गाने तुला जेवढं वाढवलं तेवढाच मोठा झालास. म्हणजे निसर्गाने उंची एवढी वाढवली, निसर्गाने तुला सांगितलं की ओके तुला हे आई बाबा दिलेत, मग आई बाबा शाळेत पाठवणार, मग शाळेत पाठवल्यानंतर शाळेतल्यानी जेवढं दिलं तेवढंच घेतलंस. तुझं ज्ञान नाही वाढवलं, कुठल्याही एका क्षेत्रात एक्सपर्टीज नाही तू मिळवल्यास, तर तू काय करशील हे पत्रिका सांगते. जेव्हा तुम्ही तुमचा पूर्ण कंट्रोल घेता ना, आता मला कळलं की माझं स्टार्टिंग पॉईंट पत्रिका सांगते, मला कळलं एंड पॉईंट मी ठरवेल. ही पत्रिका हळूहळू इनव्हॅलिड व्हायला लागते. कुणीही तुमच्या लाईफमध्ये तुमचे गुरु असतील ना, त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर ते तुमचा जेव्हा हात धरतात ना तेव्हा सुद्धा पत्रिका इनव्हॅलिड होते. त्याचं कारण तेच आहे. ते म्हणतात की तुला हे करायचं आहे, तुम्ही म्हणता ओके मी काम सुरू करतो, तुम्ही तुमच्याकडनं ताकद लावा. पत्रिका तुम्हाला फक्त हे सांगते की तू एका ठिकाणी उभा राहिलास, तिथे पाऊस पडला, चिखल झाला, वारा आला, वाऱ्याने चिखलातनं तू पुढे सरकलास. दर पावसाळ्यात चिखलातनं पुढे सरकत तू आयुष्याच्या शेवटी कुठं पोहोचशील हे पत्रिका सांगते. तू नाही चाललास तर. तुम्ही तुमच्या थाईजवरती काम केलं, पायाच्या स्ट्रेंथवरती काम केलं, पावसाळा नाही, हिवाळा नाही, उन्हाळा नाही, चालत चाललाय, तर पत्रिकेत डेस्टिनेशन नाही लिहिलंय.
स्वतःला स्वतःच्या कंट्रोलमधनं लीड करणे हे आपल्याला लाईफ पर्पजमधनं शिकता येतं. कारण तेव्हा डायरेक्शन कळते. तुमच्याकडे काही आहे आणि मला ते सांगितलं जातंय की याच्याकडे ते आहे, म्हणजे ते जे तुमच्याकडे आहे ना ते तुमच्यासाठी नाही आहे. नाही तर मला का कळेल? कारण माझ्याबद्दल जर कोणी सांगितलं तर ते असं आहे, जगातला कुठलाही प्रॉब्लेम हा सोडवून देऊ शकतो. तर मी प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून आलो आहे. आणि तुमचं सॉल्व्ह करायला तुम्ही इथं कशासाठी आला हे मला सांगितलं जात असेल तर त्याचं कारण काय हे लक्षात येते का? अरे हा कशासाठी आलाय ते सांग म्हणजे सॉल्व्ह होईल. तो काहीतरी वेगळंच करत बसलाय. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतोय, तुझा हा स्वधर्म नाही, तू पळून जाऊ शकत नाहीस, क्षत्रिय आहेस, प्रोटेक्टर आहेस. तू पळून गेलास तर तू धर्माच्या विरोधात जातोयस. आणि आपल्याला धर्म म्हणजे आपल्याला रिलिजन्स म्हणून माहिती आहे, जेव्हा की धर्म म्हणजे तुमच्या आतमध्ये घालून पाठवणाऱ्याचा पर्पज. तुमच्या आतमध्ये घालून पाठवणाऱ्याचा पर्पज म्हणजे धर्म. अर्जुनाचा तो क्षत्रिय होता. प्रोटेक्शन देणे, राज्य करणे. आपल्याला हे माहिती पाहिजे की एका ऑक्सिजन सिलेंडरची किंमत 4,500 रुपये आहे, जो 5 तास चालतो. आपण जर नाकाला लावला तर आपल्याला झालेली जखम ही बरी होते. आपण आपला जो ब्लड ग्रुप आहे त्या ब्लडची बॉटल घ्यायला गेलो आणि आपल्या अंगातलं सगळं ब्लड रिप्लेस करायचं म्हटलं तर साधारण 25,000 रुपये खर्च येईल. आता आपल्याला हे सगळं फुकट आहे. रक्त फुकट आहे. 1 लिटरची मिनरल वॉटरची बाटली 20 रुपयाची आहे. आपल्याला पाणी फुकट आहे. आपल्या जखमा बऱ्या होतात. माझ्या जखमा बऱ्या का होतात? मला पाणी का फुकट? तुम्ही 1 वर्षाचा तुमचा फोटो घ्या आणि शेजारी ठेवा आणि आरशात बघा आणि एक प्रश्न विचारा, याच्यानंतर माझी हाडांची लांबी जी वाढली आहे त्याचे मी किती रुपये दिले आणि कोणाला? नाही दिले, मग हे फुकट काय? कारण नाही फुकट नाही आहे. तू जा हे काम कर, कारण हे काम या जनरेशनमध्ये, या एरियामध्ये माझ्या दुसऱ्या बाळांसाठी तू हे करणं आवश्यक आहे, ज्याच्यामुळे त्यांचं लाईफ नीट राहील. ज्यांनी पाठवलं त्याचं काम केलं की तुम्ही स्पॉन्सर्ड आहात, अदरवाईज नाही. कळतंय? तुम्ही असेंचरचं काम केलं की तुमची काळजी घेतली जाईल. तुम्ही इथे आल्यानंतर हा कोडिंग करतोय, चला कोडिंगमध्ये स्कोप आहे, चला मी पण कोडिंगमध्ये स्कोप नसतो, तुमच्यात स्कोप असतो. तो ओळखा आणि त्या फील्डमध्ये जा, म्हणजे तुम्हाला स्कोप आहे. याला कोडिंगमध्ये स्कोप आहे आणि या कोडिंगमध्ये गेला की हा सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला वाटतं कोडिंग सक्सेसफुल देतं. नाही, तुझ्यात सक्सेसचा स्कोप असेल आणि तू कोडिंग केलं तर तुला कोडिंगमध्ये सक्सेस मिळतं. की जर आपल्याला असं वाटतंय की माझ्या तब्येतीच्या तक्रारी खूप आहेत, आपल्याला असं वाटतंय की माझं लाईफमध्ये सगळं स्टॅग्नंट आहे किंवा काहीच नीट चाललेलं नाही आहे, मी इथं का आलोय आणि माझं काय चाललंय याची मला कल्पनाच नाही आहे, फक्त आला दिवस ढकलतोय, किंवा असं वाटत असेल की लाईफमध्ये काहीतरी मिसिंग आहे, अजून चांगलं होऊ शकतं आणि काय चांगलं ते नाही कळत आहे, तर खूप शक्यता आहे की आपण आपल्याला ज्या कामासाठी पाठवलंय ते लक्षात न घेता आपल्याला जे समोर दिसतंय ते काम आपण घेतलंय, कोणीतरी काम करताना बघितलं की ह्याच्यात स्कोप आहे आणि ते सुरू केलंय आणि आपल्याला कळत नाहीये की हे काम मी करतोय पण मला आत्मसॅटिस्फॅक्शन का नाही मिळत आहे.